तुमच्या घरात आणलेलं म्हशीचं किंवा गाईचं दूध जर खराब होत असेल, फाटत असेल, तर ही अशी एक टेक्निक आहे की जेणेकरून तुम्ही 10 ते 15 दिवस कमीत कमी ठेवू शकता. ठीक आहे. तर आज संध्याकाळ झालेली आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि आता झालेली आहे चहाची इच्छा, कारण काम करून तर वैताग आला आता. ठीक आहे. तर चला आता आपण चहा बनवूयात. हो हॅलो किडी 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 किडी. तर ही आमची किटी आहे. ओके. ह्या झाडाला रक्षण ठेवायचे. ठीक आहे. कितीला काम दिलेलं आहे. तर बघूयात काय करता येईल. ओके. चहा. अरे दूध तर संपलंय. आता दूध तर संपलंय, काय करायचं. ठीक आहे. दूध नाही आहे. हो, दूध इथं आहे, फ्रीजरमध्येच होते आमच्या. तर ही एक टेक्निक आहे दुधाची. तर जेव्हा पण तुम्ही दूध आणता आणि खराब होतं, तर त्याचा एक उपाय आहे. तर मी तुम्हाला हे सांगतो. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आणि जर नसेल माहीत तर आता ऐका माझं काय करतोय ते. तर हे जे आहे फ्रीजरमध्ये तुम्ही जे पिशवी आणता दुधाची, तर त्या पिशवीला असं फ्रीजरमध्ये ठेवायचं. ठीक आहे. आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर ना तो ह्यापैकी असा बर्फ होतो. तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. ओके. तुम्हाला दिसत असेल. ब्राईटनेस थोडंसं कमी करतो, हे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता ही पिशवी हे बघा, किती जरी दाबलं तरी फुटणार नाही. ओके. तर ह्याच्यामुळे दूध आपलं सुरक्षित राहतं. ठीक आहे. किती पण दिवस ठेवा, दुधाला काहीसुद्धा होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या दुधाला उकळत नाही आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात की ॲक्च्युअलमध्ये वर्क करते का. कारण हे जे दूध आहे ते ठेवलेलं आहे एक 5 दिवस झालं फ्रीजमध्ये आहे. तर बघूयात काय होतं. ठीक आहे. ओके. तुमच्या घरात आणलेलं म्हशीचं किंवा गाईचं दूध जर खराब होत असेल, फाटत असेल, तर ही अशी एक टेक्निक आहे की जेणेकरून तुम्ही 10 ते 15 दिवस कमीत कमी ठेवू शकता. ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्ही किती पण दिवस ठेवू शकता. तर ही टेक्निक कशी आहे, तर ह्याला साधं सिंपल गणित आहे की जेवढा तुम्ही ह्याचा बर्फाचा गोळा करून ठेवचाल तेवढ्या दिवस तुम्हाला ते जाईल. ठीक आहे. कसं ठेवायचं, तर फ्रीजमध्ये तुम्ही आत्ता बघितलं, फ्रीजमधून काढलेलं तसं ठेवायचं. तर ह्याला आपण कट करूया. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. गार आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे बर्फाचा गोळा असा करून ठेवायचा आणि तुम्ही डायरेक्टली तुम्ही पातेल्यामध्ये हे टाकू शकता. ठीक आहे. आणि थोडंसं प्यायचं पाणी टाकायचं, कारण आता बर्फाचा गोळा आहे. तर बर्फाच्या गोळ्यामुळे पाण्याचं पातेलं थोडंसं गरम होतं, तर ते करपल्या जातं आणि लाल तांबूस कलर येतो आणि करपल्याचा वास येतो. तर ते दुधाला चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकूया. ठीक आहे. प्यायचं पाणी. एवढा ग्लास बस होते. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला हे बघा थोडंसं म्हणजे पातेलं गरम होण्यासाठी, बाकी काम बर्फ करून जातो. जर हे तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माहिती आहे. आणि जर नसेल माहिती तर करून बघा, तुमचं दूध कधीच खराब होणार नाही आहे. ठीक आहे.
थोडेसे आपण तुकडे करूयात. तर तुम्ही 2 सेकंद फास्ट फॉरवर्ड करू शकता तुम्ही, तर डायरेक्टली रिझल्ट तुम्ही शो करता. ठीक आहे, ह्या पद्धतीने बारीक करून घ्या. आणि जरी बारीक नाही केलं तरी चालेल, असं काय हे नाही आहे. ओके. आणि घाण वस्तू टाकू नका. ह्याला साफ केलेलं होतं मी, त्याच्यामुळे टाकलेलं, नाहीतर पुन्हा दूध खराब होईल. आणि तुम्ही म्हणताल की दूध खराब झालं, तरी पण घाण वस्तू काय टाकली दुधात तर ती खराबच होणार आहे. आणि आता आहे चहाची बारी. पाणी टाका. साखर आणि चहापत्ती. ठीक आहे, दिसतंय ना तुम्हाला एवढी चहापत्ती. आता मला काही जास्त दूध आवडत नाही त्याच्यामुळे. आणि तुम्ही इथे बघू शकता दूध पूर्णपणे उकळलेलं आहे. आलं 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 गेलं होतं. कमेंट करून सांगा तुम्हाला हे माहिती होतं का नाही. आणि आता चहाची बारी. आपण ह्याला इकडं ठेवू. गॅस बारीक आहे ना, इकडचा गॅस बारीक आहे, इकडचा गॅस मोठा आहे, त्याच्यामुळे मी चहा इज रेडी. दुधाचा प्रॉब्लेमच नाही.